जिल्ह्यामध्ये भात पेरणी तोंडावर येत असताना खत व बियाणे विक्रेत्याविरुद्ध वाढलेल्या तक्रारींवर उपाययोजना करण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे डहाणू तालुका शिष्टमंडळ 16 जून रोजी दुपारी 1च्या सुमारास कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात शिष्टमंडळासोबत बैठक पार पडली होती। पक्षाच्या तक्रार विभागाकडे प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार शेतकऱ्यांकडून खत व बियाणे अयोग्य दरावर विक्री, गुणवत्तेचा तुटवडा आणि चुकीची माहिती देण्यासंबंधी तक्रारी प्राप्त झाल्या होत्या। वारंवार येणाऱ्या तक्रारींमुळे शेतकऱ्यांच्या पिकांच्या भविष्यासाठी गंभीर संकट ठरत असल्याचा आरोप करत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलाच इशारा दिला। डहाणू तालुका सेक्रेटरी कॉम्रेड किरण दुबळासह सेक्रेटरी कॉम्रेड सविता महालोडा आणि कॉम्रेड शिवाप्रसाद कांबळे यांनी सांगितले की शेतकऱ्यांच्या समस्यांना त्वरित आणि परिणामकारक उत्तर मिळावे यासाठी आम्ही संबंधित तालुका कृषी अधिकारी डॉक्टर जगन सूर्यवंशी, कृषी अधिकारी पंचायत समिती सीता पाटील सह सर्व खत बियाणे दुकानदारांसोबत चर्चा सकारात्मक पार पडली। आज भारतीय कम्युनिस्ट पक्ष डहाणू तालुक्याच्या वतीने कृषी अधिकारी यांच्याकडे शिष्टमंडळ आलं होतं। या शेतकऱ्यांच्या काही समस्या होत्या की बियाणे घेतल्याशिवाय खत देणार नाही वगैरे, या समस्याच्या आधारे आम्ही या ठिकाणी शिष्टमंडळ आणलं होतं। त्या शिष्टमंडळाच्या आधारे आपल्या कृषी अधिकाऱ्यांनी आपलं आश्वासन दिलं की याच्यापुढे असं काही कुठली कारवाई होणार नाही आणि ज्यांनी असं वागलं त्याच्यावरती कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल। भारतीय कम्युनिस्ट पक्ष हा कालसुद्धा शेतकऱ्यांच्या बाजूने होता, आजही आहे आणि हा उद्याही राहील। अगर शेतकऱ्यांना कोणतीही समस्या असेल तर बिंदास भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कोणत्याही पदाधिकारीवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा, त्यांची संपर्क साधा, त्यांचा निश्चितच आम्ही त्यांचा निर्णय लावू। आणि यापुढे कृषी अधिकारी किंवा कोणताही खत विक्रेता अगर आमच्या शेतकरी बांधवांना त्रास देण्याचा प्रयत्न करेल तर त्यांना कम्युनिस्ट पक्षाच्या स्टाईलने आम्ही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। लाल सलाम। आज डहाणू तालुक्यातील भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या वतीने कृषी कार्यालयामध्ये शिष्टमंडळ घेण्यात आलं होतं। नुकताच डहाणू तालुक्याचं अधिवेशन पार पडलं, त्या दरम्यान शेतकऱ्यांनी प्रचंड तक्रारी आमच्यासमोर मांडल्या होत्या की भात घेतल्याशिवाय, बियाणं घेतल्याशिवाय दुकानदार खत देत नाही। त्याचबरोबर इतर ज्या शेतकऱ्यांच्या समस्या आहेत या विषयांवर आज आम्ही भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने डहाणू तालुका कृषी कार्यालयात शिष्टमंडळ आयोजित केलं होतं। संबंधित अधिकारी, संबंधित दुकानदारांना या ठिकाणी उपस्थित ठेवलं होतं आणि सकारात्मक चर्चा पार पडलेली आहे। नव्याने या ठिकाणी आलेले कृषी अधिकारी यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की जर दुकानदारांनी शेतकऱ्यांवर अशा पद्धतीचा अन्याय केला तर ताबडतोब दुकानदारांवर कडक कारवाई करण्यात येईल आणि सकारात्मक चर्चा पार पडलेली आहे। मात्र आम्ही या ठिकाणी डहाणू तालुका भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या वतीने तमाम लोकांना सांगू इच्छितो की अशा पद्धतीने जर शेतकऱ्यांवर अन्याय अत्याचार झाला तर त्यांनी कम्युनिस्ट पार्टीशी आम्हाला संपर्क साधावा। आम्ही ह्या विषयावर तात्काळ रस्त्यावर उतरून शेतकऱ्यांवर झालेल्या अन्यायाच्या विरोधात वाचा फोडण्याचं काम करू।